स्वप्ने विरली दिशा हरवली रडलो सामोक्षी आयुष्याचा ग्रहण लागले व्यसने केवल साक्षी भरकटलेला पतंग फाटे व्यर्थ उडे आकाशी वादळ सुटले अंधकारले उठे दीप अंधारी मुक्तांगण या पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही आहोत। मागील 38 वर्षांपासून ही संस्था व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम करते। सुरुवातीला 1986 साली जेव्हा ही संस्था सुरू झाली तेव्हा दारूच्या आहारी गेलेल्यांचं इथं येण्याचं प्रमाण हे सर्वाधिक होतं, किंबहुना असेच लोक या ठिकाणी यायचे। मात्र मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थांच्या ड्रगच्या आहारी गेलेल्यांचं प्रमाण इथं येण्याचं सातत्याने वाढत गेलंय। हे प्रमाण का वाढलंय, या ड्रगच्या आहारी गेलेल्यांच्या समस्या काय आहेत आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या ड्रगच्या आहारी गेलेल्यांना यातून सुटकेचा मार्ग कसा मिळू शकतो, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या सोबत या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक दत्ता श्रीखंडे आहेत। स्वागत तुमचं। पुण्यातील FC रोडवरती ड्रग पार्टीमध्ये जे काही ड्रग आढळलं त्यावरून पुन्हा एकदा या अंमली पदार्थांचा विळखा आपल्या तरुणाईभोवती किती घट्ट आहे हे सगळ्यांच्या समोर आलं। मात्र या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणाऱ्यांचं प्रमाण पाहिल्यानंतर हा जो काही विळखा आहे हा फक्त आपण मोघम बोलण्यापुरता नाही, तर ही समस्या सातत्याने वाढत चालली आहे हे स्पष्ट करणार आहे। दत्तात्रेयजी, मला सांगा की इथे या तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किती व्यक्तींना एका बॅचसाठी तुम्ही प्रवेश देता, त्यांचा हा जो रिहॅबिलिटेशनचा कोर्स आहे त्याचा कालावधी काय आहे, आणि इथं दारूसाठी येणाऱ्यांचं प्रमाण तर आहेच, पण अंमली पदार्थांच्या साठी येणाऱ्यांचं प्रमाण कसं वाढत गेलेलं आहे आणि ही वाढ किती टक्क्यांमध्ये आहे? मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात आमची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे ती दर बुधवारी आम्ही ऍडमिशन करतो आणि 1 महिन्यानंतर साधारण ती बॅच डिस्चार्ज होते। तर 1 महिन्याचा आमचा जो काही इथला निवासी कोर्स आहे आणि 1 महिन्यानंतर ते घरी जातात। आणि ही जी काही बॅच येते ती साधारण एक 30 लोकांची बॅच येते। मुक्तांगणची सुरुवात झाली 86 साली, ती ड्रग्ससाठीच झाली। ब्राऊन शुगर नावाचा एक अंमली पदार्थ आला आणि त्यांनी हाहाकार माजवला होता। आणि मग नंतर जे आहे ते त्याचे पेशंट जास्त असायचे, अल्कोहोलचे कमी असायचे, आणि मग ते बऱ्यापैकी अवेअरनेस करून बऱ्यापैकी अल्कोहोलचं जास्त आणि ब्राऊन शुगरचे किंवा ड्रग्सचे कमी झाले। पण गेल्या काही वर्षापासून परत एकदा वेगवेगळ्या टाईपचे जे काही ड्रग्स येतात, तर परत एकदा त्या बॅचमध्ये ड्रग्सचं प्रमाण जो आहे तो वाढलेला आम्हाला दिसतोय। आणि स्पेसिफिक त्याच्यामध्ये वीड जो आहे, गांजा नावाचा जो काही एक पारंपरिक आपण म्हणू अंमली पदार्थ आहे, तर त्याचं प्रमाण आम्हाला तरुणांमध्ये जास्त वाढलेला दिसतोय। हे वाढलेलं प्रमाण कधीपासून तुम्हाला जाणवायला लागलं, म्हणजे किती वर्ष झाली? 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष? गांजाचा प्रमाण जो आहे तो गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे, पण गेल्या दशकामध्ये गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळे ड्रग्स, म्हणजे जसं आपण म्हणू की दारू पिणारा अगोदर बियर पितो, तर तसंच ड्रग्स घेणारा पहिल्यांदा जो आहे तो वीड वगैरे असं साधं व्यसन करतो आणि नंतर मग त्याची हाय जी आहे ती वाढत जाते। मग त्याला मग ब्राऊन शुगर, मग MD झालं, LSD झालं, किंवा इतर जे काही अंमली पदार्थ आहेत, खूप सारी आता नवनवीन अंमली पदार्थ येतात, तर मग नंतर तो मल्टी ॲडिक्शन मध्ये, मल्टी ड्रग्स मध्ये तो अडकतो। म्हणजे सुरुवात ही गांजापासून होते आणि पुन्हा त्याला क्युरिओसिटी निर्माण होते म्हणा, किंवा त्याचं व्यसन आणखी वाढत जातं आणि वेगवेगळे अंमली पदार्थ तो घ्यायला लागतो। तर मग तसंच येते की नंतर मग तो गांजामध्ये त्याचे भागत नाही, मग ब्राऊन शुगर आणि इतर व्यसनाचे इतर अंमली पदार्थ। आणि आता आपण जे काही बघतोय तर एरिया वाईज पाहिलं तर खालच्या तराला तुम्हाला वीड किंवा गांजा जास्त दिसेल, वरच्या लेवलला तुम्ही गेले तर तिथं इतर अंमली पदार्थ, कारण त्यासाठी खूप पैसा लागतो, तर त्यासाठी मग इथले इतर अंमली पदार्थ जे आहेत ते म्हणजे जे काही आर्थिक दृष्ट्या खालच्या वर्गामध्ये आहेत ते गांजा घेत आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते इतर घेत आहेत।
पुण्यातल्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये काय काय असं तुम्ही सांगू शकाल की कुठल्या भागांमधले येणारे रुग्ण हे अधिक या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत किंवा हा अंमली पदार्थ घेत आहेत असं? आपण जर विमाननगर भागात गेलो पुण्यातल्या, तर विमाननगर भागामध्ये आपण म्हणू की मिक्स आहेत सर्व. म्हणजे विमाननगरच्या बाजूला टिंगरेनगर आलं किंवा त्या भागात गेलो तर आपण वडगाव शेरी आलं. आणि विमाननगरमध्ये खूप सारे स्टुडंट आणि बाकी सर्व आहेत, मोठमोठ्या कॉलेज आहेत. तर तिथं तुम्हाला मिक्स भेटेल आणि प्रत्येक टाईपचं तुम्हाला तिथं व्यसनी मिळण्याची शक्यता आहे. पण आपण जर स्लममध्ये किंवा बाकी ठिकाणी गेलो तर एक पूर्वीचं व्यसन ब्राऊन शुगर किंवा वीड हेच जास्त दिसेल. ब्राऊन किंवा गांजा, ब्राऊन शुगर किंवा गांजा. आणि आता आपण म्हणतो की विमाननगर, तसंच झालं मग कल्याणी नगर झालं किंवा परवाचं FC रोडचं पाहिलं किंवा आपण अशा ज्या काय मोठमोठ्या ज्या काय की पैसे खर्च करू शकतात, तर तिथं ही मोठमोठ्या लेवलची जी काय आपण म्हणू MD किंवा LSD झाली किंवा ही मोठी जी काही ड्रग्ज आहेत ती भेटतात. आणि आपण आत्ताच पाहिलं ना की काही महिन्यापूर्वी पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्येच MDचा खूप मोठा साठा, जर असा साठा जर भेटत असेल तर तेवढ्या प्रमाणात लोक घेणारी आहेत ना पुण्यात. आणि फक्त विश्रांतवाडीमध्येच तो साठा पहिल्यांदा सापडला असं नाही. पुण्यातील ललित पाटील प्रकरणामध्ये हे सिद्ध झालं की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मेफेड्रॉन तयार होतोय आणि विकलं देखील जातंय. आणि त्यानंतर पुण्यापासून काही अंतरावरती असलेल्या कुरकुम MIDC मध्ये तब्बल 3,000 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन पकडलं गेलं. याच्यावरून किती मोठं प्रमाण आहे या अंमली पदार्थांच्या या सगळ्या व्यसनाचं. मंदार दुसरं काय माहितीये का की पूर्वी पारंपरिक व्यसनच होती, चरस, गांजा किंवा अफूपासून तयार होणारे ब्राऊन शुगर, हिरोईन. आता जे ते लॅबमध्ये होणारी खूप आहेत. म्हणजे आता जर आपण हे पाहिलं की कुरकुमला फॅक्टरी होती, म्हणजे MD वगैरे असे जे आहेत तर ते कुठल्या तरी एक लॅबमध्ये तयार होतात. आर्टिफिशियल तयार तयार करणाऱ्यांना सोपं आहे, त्याची वाहतूक करणं सोपं आहे. म्हणजे ते जर पुण्यात हवं असेल तर पुण्यातल्याच एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी, एखाद्या फ्लॅटवरती किंवा एखाद्या ठिकाणी त्या गोष्टी तयार होऊ शकतात. तर तो खूप मोठा आता धोका आहे की पूर्वी आपण म्हणतो ना की पाकिस्तान बॉर्डरवरनं येत होतं, पंजाबवरनं येत होतं, तर आता त्याची गरजच नाही. ती व्यसनं जी आहे त्याची एक कॅटेगरी झाली आता, म्हणजे ब्राऊन शुगर किंवा हिरोईन किंवा ह्या गोष्टी. दुसरी कॅटेगरी जी आहे ती आपण म्हणू की ह्या सर्व की जे लॅबमध्येच, एखाद्या लॅबोरेटरीमध्येच ती तयार होतात आणि तो खऱ्या अर्थाने धोका आहे. आणि त्याचे साठे जे काय ठिकठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात पकडले जातात. आता मला सांगा की या व्यसनांच्या आहारी जाणाऱ्यांची वय जी आहे ती काय आढळतात तुम्हाला? म्हणजे दारूच्या आहारी गेलेल्यांचं वय बऱ्यापैकी अधिक असण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ म्हणवणारे असे जास्त करून दारूच्या आहारी गेलेल्यांची असण्याची शक्यता आहे. पण हे जे अंमली पदार्थ आहेत, गांजा, मेफेड्रॉन, हेरोईन, तर हे घेणाऱ्यांची वय साधारणपणे काय आहेत? एज ग्रुप काय आहे? आपण असं म्हणू की एक दशकापूर्वी आपण प्रत्येक स्लममध्ये व्हाईटनर नावाचा एक आला होता आणि तेव्हा तेच दिसत होतं. आता ते व्हाईटनरची जी काही वय वर्ष आहेत, म्हणजे वय वर्ष 14-15 ते वय वर्ष 22-25 पर्यंत ही सर्व वीडमध्ये म्हणजे गांजामध्ये कन्वर्ट झालेली आहेत. म्हणजे या वयोगटातले व्यसनाधीन व्हाईटनर घ्यायचे ते गांजा घेत आहेत. ते आता गांजामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आणि यांच्यातलं जर वय पाहिलं आपण तर वय वर्ष 14-15 ते वय वर्ष 25 पर्यंत हा वय दिसतो. आणि आपण वय वर्ष 14-15-16 मध्ये तो वीड घेत असतो, गांजा घेत असतो. आणि त्याचीच जर वाढत गेली आणि जर नंतर हिस्ट्री पाहिली आपण 2020-22 मध्ये पाहिलं तर त्याला इतर जे काही अंमली पदार्थ आहेत ते 2-3 व्यसनं जे ती चिटकलेली असतात. म्हणजे तो गांजा घेत होता पण नंतर पाहतो तो ब्राऊन शुगरही घेतोय. त्यांनी आपण पाहिलं हिस्ट्रीमध्ये तर LSD पण ट्रायल केलेलं आहे, त्यांनी MD सुद्धा घेतलेलं आहे. आणि मग नंतर जो आहे तो मल्टी ॲडिक्शन त्याचं तयार होतो आणि मग ते खूप अवघड आहे. मग गुन्हेगारी आणि बाकी सर्व गोष्टीमध्ये तो माणूस शिरलेला असतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 14-15 वर्षांच्या वयापासून हे घेतलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे अल्पवयीन म्हणू आपण, अशी मुलं हे घेत आहेत. हा, अल्पवयीन मुलं. मुक्तांगणमध्ये पण आम्ही जे काय ती अशी मुलं जी आहेत त्यांना OPD वरती ट्रीटमेंट देतोय. आणि मग जर तो 18 वर्षाचा पुढचा असेल तर त्यांना ऍडमिट करूनही आम्ही घेतोय. पण OPD वरती खूप काही आम्हाला ही मुलं दिसतात. आणि नुसती मुलंच नाही तर खूप गंभीर गोष्ट आहे की आम्हाला आता त्या मुली सुद्धा याच्यामध्ये गेलेल्या दिसतात. फक्त ते समोर येत नाही. पण आमच्या OPD वरती किंवा आम्हाला आमचा निशिगंध नावाचा महिलांचा एक वार्ड होता, तो कोविडमध्ये बंद झाला. पण त्या सुद्धा चौकशा आमच्यापर्यंत येतात की अशी अशी मुलगी आणि तिला व्यसन आहे. तर आता नुसतं मुलंच नाही तर मुलींमध्ये सुक्यांमध्ये किती सांगाल येणाऱ्यांचं प्रमाण किती वाढलंय अंमली पदार्थांसाठी? खास गेल्या 5 वर्षापासून आम्हाला असं वाटतंय की एक 20-25% प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याला भीती आम्हाला ही आहे की हा प्रमाण जो आहे तो कमी वयोगटातला आहे.
हा म्हणजे जे तुम्ही म्हणता तसं अल्पवयीन पासून ते अगदी 22-25 वयोगटापर्यंत. बरोबर आहे. हा याच्यामध्ये येणारी मुलं ही आर्थिकदृष्ट्या म्हणजे दुर्बल घटकातली पण आहेत आणि श्रीमंत पण आहेत, अशी दोन्ही पण आहेत. दोन्ही पण आहेत. दुर्बल घटकातली जी काही मुलं आहेत तर त्यांचं आपण पाहिलं तर ते गांजा आणि त्यांना जे काही परवडेल त्याच्यावरतीच हे असतात. आणि एखाद्याला जर पुढे जाऊन पुढची व्यसनं करायची असतील तर मग म्हणायचं की तो आता गुन्हेगारीमध्ये गेलेला आहे आणि त्याच्याकडे कुठला तरी इझी मनी येतोय. आणि मोठी व्यसनं जी आहेत ते त्यांना खूप मोठं पॉकेट मनी आहे, घरात काहीच कमी नाही आहेत. आपण आता बघतोय पुण्यात जे काही आता चाललेलं आहेत तर ती सर्व कॅटेगरी जी आहे ती अशा लेवलची आहेत की त्यांना दिवसाला 5-10 हजार खर्चणं पण त्यांना सोपं आहे. मला विचारायचं की तुमच्या इथे ही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली मुलं मुली जी येतात तर त्यांच्याशी जेव्हा तुम्ही बोलता, समुपदेशनासाठी त्यांना काही सल्ला देता, तर तुम्हाला काय आढळतं? त्यांनी पहिल्यांदा हा अंमली पदार्थ का ट्राय केलेला असतो? म्हणजे क्युरियोसिटी म्हणून केलेला असतो, कोणाच्या तरी संगतीतून केलेला असतो, की त्यांना काहीतरी टेन्शन असतं किंवा काहीतरी प्रेशर असतं किंवा आणखी कोणत्या कारणामुळे त्यांनी तो ट्राय केलेला असतो? म्हणजे एक जनरल मी विचारतोय, प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. वेगळं असू शकेल, पण आपण म्हणतो क्युरियोसिटीज, की कोणीतरी सांगितलेलं असतो की हे घे आणि तुझे एकदम फिलिंग चांगल्या येतील, बरं वाटेल. काही लोक वेगवेगळ्या कारणासाठी की तुला कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल. काही लोक म्हणतात की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जी आहेत ते आणखीन चांगल्या पद्धतीच्या होऊ शकतात. आणि हे आपण म्हणतो ना लॅबमधनं आलेले जे त्यातनं त्या गोष्टी तात्पुरत्या होत पण असतील. पण अशा सर्व ज्या काही गोष्टी आहेत आपण म्हणू की अशी जी काही व्यसनं आहेत तर ती क्युरियोसिटी म्हणूनच केला जातो. आणि तो व्यक्ती याच म्हणतो की एकदा करू आणि सोडून देऊ, काय तेवढं, मी एकदा बियर घेतली होती ना, मी एकदा तंबाखू घेतली होती ना, एकदा सिगरेट प्यायला होतं ना. पण ड्रग्जमध्ये असं आहे मंदार की एकदा ते घेतल्यानंतर तो माणूस सोडू शकत नाही. आणि मग त्याच्या आयुष्यातली जी काही 2, 4, 5 वर्ष 10 वर्ष तो संपतो तरी, किंवा अशी चांगली संस्था असली मुक्तांगण सारखी तर तो इथं येऊन त्याला परत एक पुनर्जन्म तरी मिळतोय. तर पहिल्यांदा म्हणून ट्राय करतात. पुन्हा मग यातून बाहेर येणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? म्हणजे तुमच्या इथं म्हणताय की तुम्ही 20 ते 25% प्रमाण वाढलंय, पण एकूण समाजामध्ये की आपण काहीतरी चुकीचं करतो आहे असं यापैकी किती लोकांना जाणवतं की यांना बाहेर यायची इच्छा असते पण येऊ शकत नाही? असे काही असतील आणि काही असे असतील की ज्यांना याच्यामध्ये काही चुकीचंही वाटत नसेल. मला वाटतं की पालक खूप सतर्क असतील तर ते पालक खूप लवकर, म्हणजे सिम्टम्स, त्याची लक्षणं जी आहेत ती दिसल्यानंतर ताबडतोब मुक्तांगण. काय लक्षणं असतील? त्याची लक्षणं हे की त्याची जी काही रुटीन आहे, त्याची जी काही लाईफस्टाईल आहे तीच बदललेली असते. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्याचं जे काही उठण्याचं टाइम जे आहे ते मिसिंग झालेला असतो, त्याचा झोपण्याचा टाइम जो आहे तो मिसिंग झालेला असतो. त्याची जर वैयक्तिक रूम असेल तर त्या रूम मध्ये खूप काही गोष्टी, गचाळ गोष्टी असतात. तो स्वतःच्या हायजीनकडे लक्ष देत नाही. प्रत्येक गोष्ट इकडं तिकडं विस्तारलेली असते. आणि सर्वात महत्वाचं की त्याला पैशाची सतत गरज लागते. म्हणजे तो अगोदर जे ते 500 रुपये पॉकेट मनी घेत होता, आता तो म्हणतो मला 5,000 पाहिजे. आणि हा प्रेशर तो आणतो. आणि एकूणच आपण म्हणू की आपली टॉयलेट असेल किंवा त्याचं बेडरूम असेल तर त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत ते सापडतात. समजा कोरॅक्स घेत असेल, कफ सिरप, तर त्याच्या बाटल्या ज्या आहेत ते तुमच्या कॉलनीच्या आवारात किंवा घरामध्ये अशा सापडल्या. अशा खूप काही सिम्टम्स आहेत. आणि पण आपण म्हणू की बॉडी लँग्वेजवरनं आपण ओळखू शकतो की आमचा जो काही मुलगा आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आहेत. तर मला वाटतं की अशा वेळी मानस उपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट किंवा व्यसनमुक्ती केंद्र तिथपर्यंत गेलो तर आपण त्याचं लवकर निदान करू शकू. मला आता याबद्दलच्या दृष्टिकोनाबाबत विचारायचं आहे की अंमली पदार्थ हे घातकच आहेत, वाईटच आहेत अशी आपल्या समाजाची धारणा आहे. प्रत्येक कालावधीमध्ये ती राहिलेली आहे. मात्र गेल्या काही काळामध्ये असं जाणवतं की एक वेगळा ॲटिट्यूड तरुणांमध्ये पाहायला मिळतो की लेट्स ट्राय, किंवा काय हरकत आहे, थोडं हवा में जाने से जाते हैं, काय हरकत आहे असा. तर हा ॲटिट्यूड जो आहे तो खूप गंभीर आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला ह्या मुलांशी बोलल्यानंतर, की तुम्ही म्हटला ना की क्युरियोसिटी म्हणून जे आहे ते, तर काय वाटतं त्यांना याच्यामध्ये काही चुकीचं वाटतं की काय, नक्की अप्रोच काय असतो त्यांचा, ॲटिट्यूड काय असतो? त्यांना चुकीचं आहे असं वाटतच नाही. काय होणार आहे एकदा घेतल्यानंतर. आणि त्यांना जे काही त्यांच्या वयातली मुलं किंवा त्यांचं जे काही मित्रपरिवार हे सांगत असतो की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती टेस्ट केली पाहिजे आणि त्याची मजा घेतली पाहिजे. त्यात एवढं काय आहे. आणि ह्या मुलांना आहे ना काहीच वाटत नाही. पण आपण म्हणू की अल्कोहोल जर फर्स्ट टाइम घेतलं तर त्यातले खूप कमी जे काय ते अल्कोहोलिक होतील आणि कालांतराने होतील. पण ड्रग्सच्या बाबतीत तसं नाहीये. ड्रग्सच्या बाबतीत असं आहे की 10 जणांनी जर आज ड्रग्स घेतला तर त्यातले 9 जे आहेत ते ऍडिक्ट होऊ शकतात. तर ते खूप गंभीर आहे. मुलांनी किंवा तरुणाईनी आता ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. जरी कोण फोर्स करत असेल तरी ती एकदा घेतल्यानंतर तो चिटकणार आहे आणि पूर्ण आयुष्य बर्बाद होणार आहे.
यामध्ये असं आहे ना की आजकाल प्रत्येकाला आयुष्य हे अधिकाधिक एन्जॉय करायचंय, किंबहुना असं म्हणू की अधिकाधिक भोगायचंय. आणि ही जी काही भोगलालसा आहे, तर या भोगलालसेतून व्यसनाधीनतेकडे आणि खास करून अंमली पदार्थांकडे वळण्याचं प्रमाण अधिक आहे. प्रत्येकाच्या एन्जॉयमेंटच्या संकल्पना वेगळ्या आहेत, मात्र एन्जॉय करायला हवा, आयुष्य एकदाच मिळतं आणि प्रत्येक गोष्ट ट्राय करायला हवी, अशी सगळ्यांचीच धारणा असते. मग ती कोणती व्यक्ती असो. आणि मग एन्जॉय करायचं म्हणजे काय, कुठेतरी फिरायला जाणं, सिनेमा पाहणं किंवा आणखी एखादी गोष्ट करणं, याबरोबरच मग अंमली पदार्थांचा एक ट्राय करायला काय हरकत आहे. हा जो ऍटिट्यूड आहे, तर तो हे असं व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक वाढवतोय. हा ॲटिट्यूड जो आहे तो चेंज करण्यासाठी समाजाला चेंज व्हावं लागेल. घरात जे काय तुमची लाईफस्टाईल चेंज करावं लागेल. तर हे जर झालं तर ते नक्कीच होईल. म्हणजे जसं ब्राऊन शुगरचा प्रश्न वाढला होता आणि तेव्हा एक आपण म्हणू की मीडिया किंवा सरकार किंवा सेवाभावी संस्था या सर्वांनी एकत्र येऊन जी काही लढाई लढलेली आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी, म्हणजे 3 दशकापूर्वीची मी सांगतो, 80च्या दशकातला या गोष्टी मी सांगतो. तर तशी एक लढाई, खूप मोठी एक लढाई जी आहे ती लढण्याची गरज आहे मला असं वाटतं. ती लढाई पुन्हा एकदा लढण्याची गरज आहे आणि ही लढाई अतिशय व्यापक असणार आहे. फक्त पोलीस आणि तपास यंत्रणांवरती जबाबदारी टाकून चालणार नाही. कारण पुण्यातील FC रोडवरचा ड्रगचा प्रकार असेल किंवा कल्याणी नगरमधला अपघाताचा प्रकार असेल, टीका ही पोलीस खात्यावरती होते, पोलिसांवरती कारवाई झाल्याचं देखील आपण पाहतो. पण जबाबदारी फक्त पोलिसांची नाही, जबाबदारी या मुलांच्या पालकांची आहे. ही मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या शाळा महाविद्यालयांची आहे. या मुलांना खास करून झोपडपट्टीमधल्या कोणत्या दर्जाचं शिक्षण दिलं जातंय याकडे देखील पाहण्याची गरज आहे. आज पुणे महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षकच नाहीयेत. एक शिक्षक 3-3, 4-4 वर्ग जो आहे तो चालवतो. जर आपण महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन पाहिलं आणि त्या शिक्षकाला मिळणारा पगार जो आहे तो 12 ते 15 हजार रुपये. एवढ्या पगारामध्ये काम करणारा शिक्षक कशा दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि तिथं शिकणारी जी मुलं आहेत ती काय दर्जाचं शिक्षण घेणार, त्यांच्यावरती काय संस्कार होणार आणि पुढे जेव्हा ही मुलं वयात येतील तेव्हा ही मुलं व्यसनाधीनतेकडे वळण्याचं प्रमाण हे साहजिकच अधिक असणार. त्यामुळे या प्रश्नाचा जो काही विचार आहे तो अगदी मुळापासून करायला हवा की आपण या मुलांना शाळांमध्ये नक्की काय शिकवतोय, की शिकवतो आहेत की नाही. शाळांमध्ये शिकवत नाही, मात्र आपण आता आमचं जे काही मुक्तांगणचं आहे तर 8वी, 9वी, 10वीच्या मुलांसाठी आम्ही एक जिज्ञासा नावाचा प्रोजेक्ट करतोय. किंवा कालच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन होता 26 जानेवारी. पुणे पोलिसांबरोबर ही जी काही मुलं आहेत शाळेतली किंवा आता शाळेतल्या मुलांवरतीच आहे. काल मुक्तांगणमध्ये कार्यक्रम झाला. तर आमचा ऑलरेडी या गोष्टीवरती म्हणून मुक्तांगण 3 गोष्टींवरती काम करतो. एक तर आम्ही उपचार देतो, दुसरं आम्ही पुनर्वसन करतो, पण तिसरं म्हणजे उपचाराकडे येऊच नये म्हणून आम्हाला जनजागृती जी आहे ती शाळा, कॉलेज किंवा प्रत्येक कंपनी, फॅक्टरी सर्वीकडे आम्ही आणि ती मुक्तांगण करतच असतो. तर मला असं वाटते की ही जी काही जनजागृती आहे ती आणखीन वाढवण्याची गरज आहे. हाच म्हणजे सामाजिक विषय आहे हा. म्हणजे एका कोणा फक्त पोलीस खात्यावरती जबाबदारी टाकून चालणार नाही. म्हणजे समाजाने म्हणून पण काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. समाजाने काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. या झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षणाचा दर्जा आपण काय देतो आहोत ते आणि एन्जॉयमेंटच्या संकल्पना नक्की काय असायला हव्यात हे आई वडिलांनी ठरवायला पाहिजे. परत आम्ही म्हणतो की मोठमोठ्या कॉलनी आहेत तर त्या कॉलनीमध्ये अशी मुलं असतात. तर हे जे काही कॉलनीच्या मीटिंग्स होतात तर त्या मीटिंग्समध्ये असं विषय घेऊ शकतो की आपली जी काही कॉलनी आहे तिथं असं काही गडबड चाललेलं आहे. मला वाटते प्रत्येक माणसाने ना घरात पाहावं की घरात खूप मंदार लवकर लक्षात येईल की आपला मुलगा जो आहे तो एक 4 महिन्यापूर्वी काय होता आणि आता तो का वागतोय. तर तिथनं हा अवेअरनेस जर सुरू झाला. त्याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की जे व्यसनाधीन मुलं इथं येतात तर त्यांच्या पालकांची हिस्ट्री काय असते. हिस्ट्री याचा अर्थ की ते पालक त्यापैकी काही जण आधी कुठलं तरी व्यसन केलेले असतात का, किंवा पालकांना बघून ही मुलं त्याकडे वळतात का. कारण आता आपण पाहिलं की खूप कमी वयातच ही मुलं व्यसनाधीन होत आहेत. तर मग काय आढळतं तुम्हाला आणि पालकांना मग याच्याबाबत काही गिल्टी वाटतं का जेव्हा ती इथे येतात तुमच्याशी बोलतात तेव्हा. म्हणजे बऱ्याच म्हणजे आपण समरीश म्हणू शकतो, असं की मिक्स म्हणू शकतो की प्रत्येक पालक घेतोच असं नाहीये. बऱ्याचदा पालक सुपारीचा खांड सुद्धा खात नाही आणि मुलगा जो आहे त्याला त्याच्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये तसं जे काय तो वातावरण मिळतो आणि तो घ्यायला लागतोय. तर पालक घेतातच असं नाही, पण पालक जर घेत असतील
तर मुलं घेण्याचं प्रमाण गुटख्यामध्ये आम्हाला तो अधिक आहे. तर मला असं वाटतंय सर्वात अगोदर पालकांनी तो जो काही एक पॅक आहे दारूपासनं घरामध्ये तो जो काही एक पोषक वातावरण आहे, व्यसनमुक्तीसाठी पोषक वातावरण आहे, ती पालकांनी सुरुवात केली पाहिजे. पण याच्यामध्ये आम्ही जे काय पाहिलं ते बऱ्याचदा की सिंगल पेरेंट्स असतो किंवा एकुलता एक घरात मुलगा असतो किंवा खूप लाडांनी वाढलेला असतो किंवा 2-3 बहिणी मागे एकच भाऊ असतो, दुसरं आपण अडॉप्ट केलेले म्हणजे दत्तक घेतलेली जी काही मुलं असतात तर तिकडे थोडीशी जास्त गडबड वाटते. असं जर असेल तर अशा सर्व पालकांनी खूप जास्त दक्ष राहिलं पाहिजे आणि योग्य वेळी त्यांना सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरकडे घेऊन जायला पाहिजे. खूप छान. दत्ता श्रीखंडे अतिशय सुंदर माहिती देत आहेत आणि ही माहिती ते या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मागील 32 वर्षांपासून काम करतायत म्हणून तर देत आहेतच, मात्र या दत्ता श्रीखंडे यांची यामध्ये एक सक्सेस स्टोरी दडलेली आहे. दत्ता श्रीखंडे या व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक होण्याआधी त्यांच्या तारुण्यामध्ये स्वतः अंमली पदार्थांच्या आहारी गेले होते, त्यातून ते गुन्हेगारीकडे वळाले होते. त्यातून तुम्ही येरवडा कारागृहामध्ये देखील होता, कल्याण कारागृहामध्ये होता, गुन्हेगारीकडे वळाले होते, गुन्हेगार बनले होते. मात्र त्यातून त्यांना जाणीव झाली की आयुष्य हे यापेक्षा वेगळं आहे आणि ते स्वतः या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर तुम्ही सांगा आता की म्हणजे सुरुवात कशी झाली होती तुमच्या स्वतःच्या अंमली पदार्थांकडे? मंदार, आपण आता जे काही चर्चा करतोय की इतकं सारं जे काही ते सर्व अंमली पदार्थाचे धोके किंवा आपण बघतोय, तसंच 80च्या दशकात 83 मध्ये मी अडकलेलो होतो. ब्राऊन शुगर नावाचा खूप घातक एक अंमली पदार्थ होता, आताही तो आहे बाजारामध्ये, ते कमी झालेलं आहे. तर त्याच्यात मी अडकलो होतो आणि 10 वर्ष वय वर्ष 28 पर्यंत मी त्यातनं बाहेर निघालो नव्हतो. मुक्तांगण नावाची संस्था तेव्हा भेटली आणि मुक्तांगणचा जन्मच त्या व्यसनासाठी झालेला आहे. आणि मग मी 92 साली मुक्तांगणला आलो. सिंगल गुन्हेगारी, मला तिकडे ठाणे जिल्हा, मुंबई, कुलाबा जिल्ह्यातून मला तडीपार केलं होतं. 4थी शिक्षण होतं आणि तुम्हाला म्हणजे हे व्यसन या म्हणजे गुन्हेगारी तुम्ही करत होतात, गुन्हे करत होतात, ते व्यसनामुळे पैसे तुम्हाला लागायचे त्यामुळे होते. कारण तेव्हा मला 1800 रुपये रोज लागत होते 92ला. तेव्हा 1200-1500 एखाद्याचा पगार असेल तरी पण तो खुश संसार करायचा. तर त्यासाठी मग गुन्हेगारी, मग आमची ती टीम होती, आमची ती टोळी होती आणि त्यातनं मग बाहेर पडून आता इथनं सुरुवात केली. मुक्तांगणमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर 2 वर्षानंतर एक सक्सेस स्टोरी म्हणून माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाली. माझी दोन्ही मुलं जी आहेत ती आताच्या जे काही तरुणाईबद्दल आपण बोलतो तशी आहेत. त्यांचं बाकी सर्व करून नोकरी करतात ते. एकाचं लग्न झालं, म्हणजे सूनबाई माझ्या घरात आलेली आहे आणि जस्ट मी आता 60 वर्ष माझे पूर्ण झाले, मी रिटायर झालेलो आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांनी मला परत सांगितलेलं आहे तू काम कर, कारण आता जो काही मंदार तुझ्या हातात पुस्तक आहे ही माझी कहाणी आहे. हे पुस्तक मी मगासपासून हातामध्ये ठेवलंय ते हे सांगण्यासाठी की ही एक सक्सेस स्टोरी आहे आपल्या समोर बसलेल्या दत्ता श्रीखंडे यांची. आणि आता जो थोडक्यामध्ये त्यांच्या स्वतःकडून आपण जो त्यांचा प्रवास ऐकला तो त्यांनी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. मिट्ट काळोख लख उजेड, एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन, हे आत्मचरित्र आहे दत्ता श्रीखंडे यांनी लिहिलेलं. कधी काळी व्यसनाच्या आहारी गेलेला, तब्बल 10 वर्ष व्यसनामध्ये अडकलेला तरुण व्यसनातून बाहेर आला. या इथे तुम्हाला किती वेळा यावं लागलं, इथे किती वेळ यावं लागलं? 1 महिन्याचा कोर्स मुक्तांगणमध्ये माझ्या या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. पण मला असं वाटतंय की अशी जी काही पुस्तकं आहेत ती मला वाटते घरातल्या लायब्ररीमध्ये असावी अशी पुस्तकं. म्हणजे यांनी लिहिलंय म्हणून नाही, तर जे कोणी व्यसनाच्या आहारी गेलेत किंवा जाण्याचा धोका आहे किंवा नाहीत गेले अशांनी सुद्धा हे वाचायला हवं की व्यसनाच्या आहारी गेलेला 18व्या वर्षी व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण या गुन्हेगारीकडे वळतो, तिथून त्याला जाणीव होते, त्यानंतर तो या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येतो, 2 महिने या ठिकाणी उपचार घेतो आणि त्यानंतर त्याला आयुष्याची दिशा सापडते. तो काम करायला लागतो, पुढे लग्न होतं, मुलं होतात, संसार थाटला जातो आणि तो या संस्थेमध्ये एक समन्वयक म्हणून काम करायला लागतो इतरांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी. आणि मधल्या काळात तुम्ही व्यायाम होतो. मी वयाच्या 48व्या वर्षी मी जिमला गेलो आणि वय वर्ष 50 ते वय वर्ष 56 पर्यंत म्हणजे लॉकडाऊन पर्यंत मी
ऍक्टिव्ह बॉडी बिल्डिंग केली. मी 2 वर्ष मी 2 वेळा पुणेश्री, 2 वेळा महाराष्ट्रश्री, 1 वेळा भारतश्री इंदोरला. तर मला असं वाटतंय की तरुणाईला सांगेल आणि 40च्या पुढचे जे त्यांनाही सांगेल, माझा एकच विषय नाहीये की करा आरोग्याचा विचार, त्या व्यसनाला नकार. आणि हा नकार जो आहे हा घरातून दिला पाहिजे, हा नकार जो आहे तो मनातून दिला पाहिजे, आणि हा नकार जो आहे तो त्याचे शाळे कॉलेज जे आहेत तिथं सर्व समूहाने दिला पाहिजे. आणि हे जर केलं तर मला असं वाटतंय परत एकदा एक घर जो आहे तो उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचू शकू. अतिशय छान, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. तर कधी काळी व्यसनाच्या आहारी गेलेले हे दत्ता श्रीखंडे जे आहेत ते बॉडी बिल्डिंग मध्ये इतके सगळे पुरस्कार मिळवते झाले आणि या त्यांच्या सक्सेस स्टोरीतून आपल्याला हे दिसतंय की जर तुम्ही व्यसनातून बाहेर पडलात तर ओनली स्काय इज द लिमिट. तुम्ही पुन्हा आयुष्य तेवढ्याच सुंदरपणे जगू शकता. धन्यवाद. कॅमेरामन विजय राऊत मी इथेच थांबतो. धन्यवाद. स्वप्ने विरली दिशा हरवली रडलो सामोक्षी आयुष्याचा ग्रहण लागले व्यसने केवल साक्षी भरकटलेला पतंग फाटे व्यर्थ उडे आकाशी वादळ सुटले अंधकारले उठे दीप अंधारी उठे दीप अंधारी व्यसनमुक्तीच्या उपचारातून मनी उमळता नक्षी उपचारातून मार्गी लागे मुक्तांगणचा पक्षी या पक्षाची गगन भरारी घडते जमिनीवरती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.